2025 संपत आलंय आणि मागे वळून बघितलं की लक्षात येतं हे वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरवरचे दिवस नव्हते, तर ते जगण्याचे काही धडे होते. आता मागे वळून पाहिल्यावर जाणवतं त्या क्षणी जे घडलं तेव्हा मी फक्त निभावत होते. ती वेळ निघून जात होती. पण आत्ता कळतंय की तो प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला. खरं तर आपण रोजच काहीतरी शिकत असतो, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण निवांत बसतो तेव्हा त्या गोष्टी जास्त स्पष्टपणे जाणवायला लागतात. मला सुद्धा या वर्षाने बरंच काही शिकवलं आणि त्यातलेच काही धडे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळ्यात पहिला धडा म्हणजे शांत राहण्यामध्ये खूप ताकद असते. कधीकधी आपण गप्प राहतो कारण आपल्याला भांडायचं नसतं, समजावून सांगत बसायचं नसतं, स्वतःला सिद्ध करायचं नसतं. आणि लोक म्हणतात की ती काही बोलत नाही, दुबळी आहे. आतमध्ये किती विचार चालू असतात हे आपल्यालाच माहीत असतं. आपण शब्दांनी स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो, समोरच्याला उत्तर द्यायला धावतो. पण काही वेळा शांत राहणं, समोरच्याचं ऐकून घेणं आणि त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया न देणं, ह्याच्यात जी ताकद आहे ना, ती दुसऱ्या कशातच नाही. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःची ऊर्जा वाचवणं असतं, एनर्जी वाचवणं असतं. हे मला ह्या वर्षी नीट समजलं. सगळ्या गोष्टी लगेच क्लिअर होत नाहीत, काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत आणि ते चालतं. प्रत्येक गोष्टीला कन्क्लुजन, एक निर्णय लागायलाच पाहिजे असं नाही. ती अपेक्षा ठेवणं सुद्धा आपल्या मनावर एक ओझं राहतं. काही गोष्टी अपूर्ण ठेवूनच पुढे जावं लागतं. दुसरा धडा म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याच्यात समाधान मानणं. ऐकायला मला माहिती आहे हे खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आणायला तितकंच कठीण आहे. आपण नेहमी पुढच्या गोष्टीच्या मागे धावत असतो. उद्या काय होईल, अजून काय मिळवता येईल. पण ह्या धावपळीत आजचा दिवस, आजचा हा क्षण हातातून निसटून जातो. जे मिळालंय त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलं ना की मनावरचा अर्धा ताण आपोआप कमी होतो. आनंद मोठा, खास किंवा खूप काहीतरी वेगळाच असला पाहिजे असं नाही. 2 मिनिट शांत बसणं, आवडता चहा, घरातली शांत वेळ, कुणीतरी आपले 2 शब्द ऐकून घेणं, हा सुद्धा आनंदच असतो. आपण त्याला महत्त्व देत नाही, पण तो आनंदच आपल्याला सावरत असतो. अजून एक तिसरा खूप महत्त्वाचा धडा या वर्षाने मला दिला, तो म्हणजे नाही म्हणायला शिकणं. आपण स्त्रिया म्हणून बऱ्याच वेळा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. कुणाला वाईट वाटू नये, कुणाचं मन दुखावू नये म्हणून आपण आपली नसलेली कामं अंगावर घेतो, स्वतःला थकवतो. पण ह्या वर्षी मी स्वतःला बजावलं की जिथे मला मनापासून वाटत नाहीये तिथे नाही म्हणणं चुकीचं नाही. ते समोरच्याला कदाचित थोडा वेळ वाईट वाटेल, पण त्यामुळे आपली मानसिक शांतता टिकून राहते. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न सोडला म्हणजे आपलं आयुष्य थोडं सोपं होतं. कुणीतरी नाराज होणारच, कुणाचा तरी गैरसमज होणारच, आणि ते आपल्या चांगुलपणाचं मोजमाप नाहीये. मान लीजिए आपकी दवाई का बिल 6,000 रुपये आता है. असं मोजमाप नाहीये हे समजलं मला. चांगलं असणं वेगळं आणि स्वतःला विसरून इतरांसाठी गोष्टी करणं वेगळं, हे मला 2025ने नीट शिकवलं. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. आपण घराचं सगळं बघतो, मुलांचं, नवऱ्याचं, पाहुण्यांचं, पण स्वतःच्या शरीराकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. यावर्षी मला जाणवलं की जर मी स्वतः ठणठणीत असेल ना तरच मी इतरांना सांभाळू शकते. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, थोडा व्यायाम करणं किंवा फक्त शांत बसून चहा पिणं, ही चैन नाही, ती गरज आहे. आपली किंमत कोणीतरी मान्य करेल ह्याची वाट बघण्यातच आपला खूप वेळ जातो. पण आपली किंमत आधी आपल्याला कळायला हवी. कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत, शाबासकी दिली नाही, तरी सुद्धा आपण जे निभावतोय ते कमी नाहीये ही स्वतःला आपणच आठवण करून द्यावी लागते. आपण जशा आहोत तसं असणं पुरेसं आहे. आणखी चांगलं व्हायचं, बदलायचं, हे सगळं ठीक आहे, पण आज जे आहोत त्याला कमी समजायचं नाही. 5वा धडा थोडा कडू होता पण गरजेचा होता. तो म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कायमसाठी नसतो. काही लोक येतात, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि निघून जातात. मग ते मित्र असोत किंवा नातेवाईक. कुणाला धरून ठेवायचा अट्टहास करण्यापेक्षा जेवढा काळ ते सोबत आहेत त्याचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं. कुणापासूनही फाजील अपेक्षा ठेवली की दुःख ठरलेलं असतं. आपण सगळ्यांना समजून घेऊ शकतो, पण सगळे आपल्याला समजून घेतीलच असं नाही.
आपण इतका विचार करतो, बोलताना वागताना समोरच्याचं मन दुखावणार नाही याची काळजी घेतो, पण समोरून तसाच रिस्पॉन्स मिळेल असं नाही. आणि ते पर्सनल नसतं, त्या व्यक्तीचा तो स्वभावच असतो. हे आपल्याला समजायला वेळ लागतो. लोक बदलतील ह्या अपेक्षेवर जगत राहिलं ना तर ती गोष्ट आपल्याला थकवून टाकते. काही लोक बदलत नाहीत, आपण कितीही समजावलं, सहन केलं तरी सुद्धा ते तसेच राहतात. इथेच आपल्याला स्वतःची बाउंड्री किंवा सीमा ओळखावी लागते. हे कठीण आहे पण गरजेचं आहे. 6वी गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सोशल मीडियाचा वापर. आपण तासनतास इतरांचं आयुष्य बघण्यात घालवतो, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर खास करून, आणि मग न कळत स्वतःच्या आयुष्याची त्यांच्याशी तुलना करायला लागतो. स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या बायका कशा दिसतात, कुठे कुठे फिरतात, पण त्या स्क्रीनच्या पलीकडे काय वास्तव आहे हे आपल्याला माहीत नसतं. यावर्षी मी ठरवलं की दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चांगलं करता येईल याच्यावर लक्ष द्यायचं. 7वा धडा म्हणजे बदल स्वीकारणं. आयुष्य कधीच एका सरळ रेषेत चालत नाही. कधी उतार येतो, कधी चढ येतो, पण आपण बदलायला घाबरतो. जुन्या गोष्टी, जुन्या सवयी आपल्याला सुरक्षित वाटतात, पण खरं सांगायचं तर सतत बदल होतो हीच एक कायम टिकणारी गोष्ट आहे. हेच एक कायम टिकणारं सत्य आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर ती स्वीकारायला वेळ लागतो, हे खरं आहे, पण एकदा का आपण ते मान्य केलं की पुढचा रस्ता सोपा होतो. 8वी गोष्ट जी मला खूप उशिरा समजली ती म्हणजे सगळं आपल्या हातात नसतं. आपण कितीही नियोजन केलं, कितीही तयारी केली तरी सुद्धा काही गोष्टी निसर्गाच्या किंवा नशिबाच्या हातात असतात. अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा जे होईल ते बघता येईल हा विचार करणं जास्त गरजेचं असतं. अतोनात काळजी करून काहीच साध्य होत नाही, उलट आपलंच डोकं दुखायला लागतं. आपण सगळं कंट्रोल करू शकत नाही हे मान्य करणं खूप अवघड आहे. तेव्हा प्रश्न स्वतःला विचारायचा नसतो की मी कुठे चुकले, तर हा प्रसंग माझ्या हातात नव्हताच हे स्वीकारायचं असतं. त्याला वेळ लागतो, पण एकदा का हे मान्य केलं ना की मग मनावरचा ताण कमी होतो. 9वा धडा आहे छोटी छोटी सुख शोधणं. एखादं छान गाणं ऐकलं, बागेतलं फूल उमललेलं बघितलं किंवा मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, हेच तर खरं आयुष्य आहे. मोठ्या यशाच्या मागे धावताना या छोट्या छोट्या आनंदाला आपण मुकतो. यावर्षी मी हे शिकले की आनंद शोधायला प्रत्येक वेळी कुठे लांब जावं लागत नाही. तो आपल्या आजूबाजूलाच असतो, फक्त तो बघण्याची नजर पाहिजे. आणि शेवटचा 10वा धडा म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे टीकाकार असतो. मी हे का केलं, मी अशी का वागले. आपण स्वतःला जितकं ओरडतो तितकं कदाचित दुसऱ्या कुणालाच ओरडत नसू, पण स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजे. आपण सुद्धा माणूसच आहोत, चुका होणारच. स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं आणि स्वतःचा आदर करणं हे ह्या वर्षातलं माझं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. आपण घरासाठी, माणसांसाठी रोज काहीतरी देत असतो, आपला वेळ देतो, एनर्जी देतो, लक्ष देत असतो, पण आपल्याला सुद्धा कधीतरी थांबून विचारायची गरज असते की मी ठीक आहे का. हा स्वार्थीपणा नाही, हे आपली मनःशांती टिकून राहण्यासाठी गरजेचं असतं. हे मान्य करायला मला 2025ने शिकवलं, आणि ह्या वर्षाने मला हे जे काही शिकवलं ते खूप शांतपणे शिकवलं. कधी अनुभवातून तर कधी थोड्या धक्क्यांमधून. हे सगळं एकदमच जमेल असं नाही. रोजच्या आयुष्यात हे धडे इम्प्लिमेंट करायला मला कदाचित वेळ लागेल, पण आपण आपल्या स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे. आपण सुद्धा शिकतोय, घडतोय हे लक्षात ठेवायचे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा ह्या वर्षाने असं नक्कीच काहीतरी शिकवलं असेल.